कचऱ्याचे संपूर्ण निर्मूलन कोणत्याही कार्यात अथवा कामात होऊ शकत नाही. जर कुठेही कचरा साचवण्यास परवानगी दिली तर आरोग्यविषयक यंत्रणा बिघडून जाते. हवा, पाणी आणि अन्न हे सर्वच प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. कान्हा शांतिवनम येथील कचरा व्यवस्थापन करणारे पदाधिकारी हा कचरा व्यवस्थापनाचा कार्यक्रम कसा राबवतात आणि त्यामुळे कोणताही विपरीत परिणाम कसा होत नाही ते बघूया. जो काही कचरा निर्माण होतो तो आम्हाला न फेकता तो वापरण्यायोग्य बनवायचा आहे. भाजीपाला कापल्यानंतर जो कचरा उरतो तो आम्ही कंपोस्टमध्ये बदलतो. फळे, भाजी, अन्न हा सर्व कचरा जर आम्ही एका जागी ठेवला तर त्याचे कंपोस्ट बनते. हे आम्ही सगळे कान्हात करतो. डब्यांचा पुनर्वापर होतो, तसाच कागदाचाही होतो. यात सर्व प्रकारचे कागद येतात. उदाहरणार्थ वर्तमानपत्र, पुड्यांचे कागद इत्यादी. सर्व प्रकारच्या गोष्टींचाच आम्ही पुनर्वापर करतो. कान्हामधील वाया गेलेला कचरा तयार होण्याच्या मुख्य जागा बघू आणि त्यांचा तपास घेऊया. कचरा गोळा करण्याचे विविध प्रकार आणि त्याच्या वाहतुकीची पद्धत, तसेच हे काम हाताळणारी माणसेही पाहता येतील. कचरा गोळा करण्यासाठी आमच्याकडे 2 वाहन आहेत. एक टाटा एस, एक ट्रॅक्टर. ट्रॅक्टरमधून 3 माणसं जातात आणि टाटा गाडीतून 2. सध्या तरी कान्हामध्ये दररोज कचरा गोळा करण्याची अशी 106 ठिकाणं आहेत. दररोज आम्ही त्या सर्व ठिकाणांना जातो आणि तिथून कचरा गोळा करतो. उदाहरणार्थ, मुतपाक घरातून भाजीचा कचरा असतो, तो आम्ही वेगळा गोळा करतो. वाया गेलेले अन्नही वेगळे गोळा करतो. मसाल्यांच्या भुकटीच्या रूपातील कोरडा कचरा, मीठ इत्यादी वेगळे गोळा केले जाते. त्याचप्रमाणे प्लास्टिक कचरा, रुपेरी कागदाची आवरणं, बुडबुड्याची आवरणं जी ॲमेझॉन सामानाबरोबर येतात, एकदा वापरून फेकायच्या खाद्यपदार्थांच्या ताटल्या, दुधाच्या पिशव्या इत्यादी, हे सर्व व्यवस्थित प्रकारे वेगवेगळे केले जाते. आमच्या छप्पर असलेल्या जागेत हा कचरा व्यवस्थितपणे वेगळा केला जातो. किती काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे कान्हातील कचरा व्यवस्थापनाच्या गटातील लोक कसे काम करतात, कचरा कसा हाताळतात आणि त्याची विल्हेवाट लावतात ते नीट बघा. त्याप्रमाणे नेहमीच्या दिवसांसाठी आणि विशेष दिवसांसाठी, उदाहरणार्थ भंडाऱ्यात, हे लोक ज्या पद्धतींचा उपयोग करतात तेही पहा. आता ओला कचरा वेगळा आणि कोरडा कचरा वेगळा, आम्ही हे दोन्ही वेगवेगळे करतो. अगदी ओल्या कचऱ्यात सुद्धा भाज्या आणि फळे, हे म्हणजेच न शिजवलेला कचरा, भात, तांदूळ, पोळ्या आणि डाळी या गोष्टी शिजवलेल्या प्रकारात येतात. या सुद्धा वेगळ्या केल्या जातात. येथे न शिजलेल्या कचऱ्याचे एकाच ठिकाणी कंपोस्टमध्ये रूपांतरण होते. शिजवलेल्या कचऱ्याचे कंपोस्ट हे वेगळ्या ठिकाणी केले जाते. जर प्रत्येकाने ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा करून दिला तर खूप मदत होईल. कान्हात स्वयंपाकघर आणि खानावळ ही कचरा निर्मितीची मुख्य ठिकाणे आहेत. आता आपण इथे तयार होणारा सेंद्रिय कचरा कसा हाताळतात ते बघायचे का? आपण सर्व इथे एका आध्यात्मिक वातावरणात आहोत. त्यामुळे घरच्या तुलनेमध्ये इथे अन्न कमी प्रमाणात वाया जातं. आम्ही वाया गेलेलं अन्न इथे आणतो, जे उपकरणात दाबलं जाऊ शकत नाही ते वेगळं करतो, जसं की शेवग्याच्या शेंगा आणि भेंडी. इथे सगळं जेवण शाकाहारी आहे. यामुळे वाया जाणारं अन्न पूर्णपणे सेंद्रिय खतात बदललं जातं. यासाठी आम्ही वाया गेलेलं अन्न एका उपकरणामध्ये टाकतो. त्यात ते चांगलं दळलं जातं आणि त्यातलं पाणी काढून घेतलं जातं. पाणी काढून घेतल्यानंतर फक्त सुका कचरा उरतो. उदाहरणार्थ, जर 300 किलो वाया गेलेलं अन्न असेल तर त्यातलं पाणी काढून घेतल्यानंतर फक्त 40 ते 80 किलो उरतं. हा सगळा सुका कचरा नंतर गरम करण्याच्या यंत्रात घालून फिरवला जातो. या प्रक्रियेमुळे आम्हाला सेंद्रिय कंपोस्ट मिळतं, जे बाहेर उपयोगात आणता येऊ शकतं. कान्हा शांतिवनम हे संपूर्ण विश्वात एकच केंद्र असे आहे की त्या ठिकाणी पवित्र आणि स्वच्छ हृदय घडवली जातात, अशी ख्याती त्याला मिळाली आहे. संपूर्ण जगाला टाकाऊ कचरा हाताळण्याची सुयोग्य पद्धती दाखवून अजून ख्याती मिळवत आहे.